मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात एक नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. काही जण त्यांना विकासभिमुख नेता म्हणतात, तर काही जण त्यांच्या निर्णयावर कठोर टीका करतात. पण एका नगरसेवकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला? ते एवढ्या कमी वयात राज्याचे नेतृत्व कसे करू शकले? त्यांच्या यशामागचे गुपित काय आहे आणि त्यांच्या कार्यकाळातील असे कोणते निर्णय आहेत ज्यांची आजही चर्चा होते? तर चला आज आपण जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण राजकीय प्रवास. जन्म आणि बालपण. 22 जुलै 1970 नागपूर, महाराष्ट्र. याच दिवशी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे भारतीय जनसंघाशी संबंधित नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. आई सरिता फडणवीस सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. म्हणूनच लहानपणापासूनच त्यांच्यावर सामाजिक आणि राजकीय वातावरणाचा प्रभाव पडला. आणीबाणीचा प्रभाव. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली. त्या काळात अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांचाही समावेश होता. असे सांगितले जाते की या घटनेचा त्यांच्या बालमनावर परिणाम झाला आणि सार्वजनिक जीवनाविषयीची त्यांची जिज्ञासा वाढली. शिक्षण. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये शिक्षण पूर्ण केले. कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण यामुळे त्यांना प्रशासन, कायदा आणि धोरणात्मक निर्णय समजून घेण्यास मदत झाली. विद्यार्थी दशेतही ते विविध सामाजिक आणि विद्यार्थी उपक्रमामध्ये सहभागी होत असत. विद्यार्थी नेतृत्व. महाविद्यालयीन काळात त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम केले. चर्चासत्रे, सामाजिक मोहिमा, नेतृत्व प्रशिक्षण या माध्यमातून त्यांचे वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य विकसित झाले. राजकारणात प्रवेश. देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा संघटनांमधून सक्रिय राजकारणाची सुरुवात केली. त्यांच्या कामाची पद्धत शांत, अभ्यासू आणि संघटनात्मक मानली जात होती. ते कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी आकडेवारी आणि कागदपत्रांचा अभ्यास करत असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाली. पहिली निवडणूक 1992. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकली. ते नगरसेवक झाले. याच विजयाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीची मजबूत सुरुवात झाली. लोकांशी थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवर काम आणि अभ्यासू शैलीमुळे त्यांची ओळख वेगाने वाढू लागली. रोचक तथ्य. तुम्हाला माहिती आहे का, देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले होते. याच काळात राज्यभर त्यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत देवेंद्र फडणवीस महापौर कसे झाले, आमदार म्हणून त्यांचा प्रवास कसा होता आणि मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याची खरी कहाणी. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.